नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, शॉर्टकट डॉक्टर नाही पाहिजे, अर्धज्ञान पूर्ण धोका, अर्धज्ञान पूर्ण धोका, नाही पाहिजे, नाही पाहिजे, शॉर्टकट डॉक्टर नाही पाहिजे। हा संप सेंट्रल मार्टच्या आवाहनावरून करण्यात येत असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। निवासी डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनानुसार होमिओपॅथ्सना सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर एमएमसी मध्ये सामावून घेण्याचा निर्णय हा आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मानकांशी विसंगत असून रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे। त्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाचे रक्षण करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे। मी अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना VMGMC सोलापूर। आज आम्ही एक दिवसीय संप पुकारलेला आहे। सरकारने एक निर्णय पास केलेला होता की होमिओपॅथी डॉक्टरांना CCMP कोर्स करून त्यांना MMC रजिस्ट्रेशन देण्यात यावं। हा निर्णय सरकारने घेतलेला आहे, महाराष्ट्र सरकारने। पण आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात आहेत। सरकारचं म्हणणं आहे की त्यांना पण गावखेड्यात ज्या PSC जे जर रिकाम्या पोस्ट आहेत तिथे त्या लोकांना अपॉइंट करून गावखेड्यापर्यंत रुग्णसेवा पोहोचावी हा त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे। पण हे योग्य नसून ऑलरेडी दरवर्षी एक 11,000 इंटर्न लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात महाराष्ट्रात, ज्याच्यापैकी फक्त एक 2,500-3,000 हजार पोस्ट गावखेड्यात PSCवर रिकाम्या आहेत, ज्या की पूर्णपणे MBBS कडनं पूर्ण करू येऊ शकतात। दुसरी गोष्ट, सरकार होमिओपॅथी डॉक्टरांना एक CCMP नावाचा कोर्स करून 1.5 वर्षात त्यांना डिग्री MMC रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो। एक 4.5-5 वर्षाचा MBBS कोर्स ज्याच्यामध्ये विविध सब्जेक्ट्स, इमर्जन्सी आणि सगळ्या विविध प्रकारचे सगळं करिक्युलम शिकून MBBS डिग्री घेतली जाते। एक 4.5 वर्षाचा संघर्ष करून एक मुलगा MBBS डॉक्टर बनतो आणि सरकार एक होमिओपॅथी डॉक्टरांना एक 1.5 वर्षाचा कोर्स करून त्यांना MMC रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो। हे कुठेच योग्य आम्हाला वाटत नाही। कुठेतरी हा रुग्णांशी त्यांच्या जीवाशी खेळलेला धोका आहे। कुठेतरी त्याच्यात एक पेशंट केअर हॅम्पर होणार, हे आम्हाला कुठेच मान्य नाही। म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे। आमची हीच मागणी आहे की सरकारने हा घेतलेला निर्णय मागे घ्या। आज आपण इथे जमलेलो आहोत कारण आम्ही एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। CCMP हा एक ब्रिज कोर्स आहे जो महाराष्ट्र सरकारने चालू केलेला आहे आणि जो BHMS डॉक्टरांसाठी मुख्यत्वे आहे। BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यात मदत व्हावी, यासाठी त्यांना ओरिएंटेशन व्हावं, यासाठी हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स त्यांनी दिलेला आहे, ज्याच्या अंडर त्यांना फार्मॅकॉलॉजी, PSM, मेडिसिन आणि सर्जरी हे 4 सब्जेक्ट शिकवले जातात। या 4 सब्जेक्टची माहिती दिली जाते, शिकवलेही जात नाही। जसे MBBS डॉक्टरांना शिकवले जातात तसे शिकवले जात नाहीत, फक्त त्यांची 1 वर्षात माहिती दिली जाते। आणि या कोर्सनंतर महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देत आहेत, जे आतापर्यंत फक्त MBBS डॉक्टरांना मिळत होतं आणि बाकी कुठल्याही डॉक्टरांना मिळत नव्हतं। तर ते रजिस्ट्रेशन ते त्यांना देऊ करतात। हे अतिशय चुकीचं आहे, कारण 4.5 वर्षाचा MBBSचा कोर्स आणि त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप केल्यानंतर आपल्याला ती डिग्री मिळत आहे MBBSची। आणि हेच जर तुम्ही 1.5 वर्षाच्या ब्रिज कोर्सवरती बाकीच्या डिग्रीवाल्या लोकांना देत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। हे रुग्णसेवेसाठी चुकीचं यासाठी आहे कारण बाकीच्या ज्या आपल्या तज्ज्ञ ब्रांच आहेत, जसे की ऑर्थोपेडिक आहे, त्वचारोग तज्ज्ञ आहे, बालशास्त्र आहे, या बाबतीत त्या लोकांना माहिती नाही आहे। जर ह्या लोकांना जर तुम्ही त्या गोष्टीची जर परमिशन दिली, MMCचं रजिस्ट्रेशन मिळालं, तर पुढे भविष्यात जे काही त्यांच्यामुळे धोके होऊ शकतात रुग्णांना, ते अतिशय घातक आहेत। कारण इमर्जन्सी मॅनेजमेंटचा काहीही माहिती या ब्रिज कोर्समध्ये अवेलेबल नाही आहे। तर हीच एक मुख्य मागणी सरकारसमोर ठेवून आज आम्ही इथे संपाला थांबलेलो आहोत। संपादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहतील, मात्र सर्व OPD सेवा आणि निवडक शस्त्रक्रिया बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। एक दिवसात आम्ही संप पुकारला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवले आहेत। जे काही आपत्कालीन विभाग आहेत किंवा जे गरोदर स्त्री आहेत ज्याच्यासाठीची आमची इमर्जन्सी सर्व्हिस आहे ती पूर्णपणे उपलब्ध आहे। ते सोडून जे रुटीन सर्व्हिसेस आहेत, OPD आहेत, ते आम्ही पूर्णपणे आज बंद ठेवलेलं आहे। कुठलेही आमचे निवासी डॉक्टर्स आज तिथे गेलेले नाही आहेत, पूर्णपणे बंद।